नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तांबडा रस्सा। आज आपण बनवायचा आहे चिकनचा रस्सा अस्सल कोल्हापुरी स्टाईलने, खूप कमी मसाला वापरून। तर चला आता पटकन बनवूया आपण वेळ न घालवता। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यात 1 चमचा तेल ओतायचं आणि त्याच्यात मी 2 टोमॅटो असे बारीक थोडेसे मोठे मोठे कट केले आहेत, 2 कांदे, हिरवी मिरची 1 घेतलेली आहे, त्यानंतर लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या। हे व्यवस्थित तेलात आपण परतायचे आणि साईडला थोडंसं गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि नंतर मिक्सरला आपण ते बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवरती एक पातेलं ठेवलं, त्याच्यात 3 ते 4 चमचे तेल ओतायचं। तेल गरम झाले की परत आपण जो मसाला आता बारीक करून ठेवलेला तो याच्यामध्ये ऍड करायचा, तेलात चांगला परतून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करायची लाल तिखट। लाल तिखट तुम्ही चवीनुसार सुद्धा कमी जास्त करू शकता। ते व्यवस्थित लाल तिखट या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तेल सुटूपर्यंत याला छानसं परतवायचं आणि त्यानंतर आपण साईडला काढून ठेवलेलं आणि याच्यामध्ये मिक्स करायचं। जर रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही गॅसवरती पाणी गरम करत ठेवू शकता आणि गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड करायचं, म्हणजे रस्स्याची जी टेस्ट आहे ओरिजिनल ती जाणार नाही आणि मस्त असं रस्स्याला एक छानशी उकळी काढायची। त्यानंतर वरून मी कोथिंबीर घातली आहे। तर अशा पद्धतीने आपली मस्त असा झणझणीत अस्सल कोल्हापुरी पद्धतीने हा तांबडा रस्सा म्हणजे चिकनचा रस्सा तयार झालेला आहे खाण्यासाठी। जर तुम्हाला माझी ही रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।